सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त होतोय, काय भावना व्यक्त करा? मैं केवल अभी यही बोलना चाहूँगा आपके चैनल के माध्यम से कि लोग अभी एकजुट होकर आ जाए, नहीं तो आज हमारी जो देश की परिस्थिति है और भी खराब होने वाली है। आप देख रहे हो कि विद्यार्थियों के साथ जब ऐसा कर सकते तो जो बूढ़े लोग हैं इनके लिए जो स्कीम्स है या फिर जो भी जवान लोग हैं, आज आप देख रहे हो कि देश में इवन चाहे बॉर्डर पे हमारे पुलिस वाले हो, मिलिट्री वाले हो या नेवी वाले हो या फिर एयरफोर्स वाले हो या फिर हमारी पुलिस हो, सबकी हालत बड़ी खराब है क्योंकि वो सब लोगों को गुलाम बना के उसने रखा हुआ है। तो मैं लोग देश की जनता से यही आपके चैनल के माध्यम से बोलना चाहूँगा कि देश की जनता इसमें एकजुट होकर आए, जो सारी पार्टी सारे देश सारे भावनाओं को एक साथ जोड़ के अपने विद्यार्थियों के लिए अपने देश के लिए आगे आए, जिससे कि हमारे देश का भला हो पाए। पिछले 3 दिन से दिल्ली सब जगह पे आंदोलन चालू है, फिर भी सरकार कुछ कदम नहीं उठा पा रही है। ये सरकार की जो मनमानी है तब तक ये जब तक की जनता एक नहीं होती है। आपने अभी थोड़े दिनों पहले देखा कि वहाँ पर जो स्टूडेंट सारे एक होके आए, वो एक केवल नमूना था। अभी पूरे देश में इस तरीके के आंदोलन अगर होंगे तो मोदी सरकार को 100% झुकना पड़ेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरकार हटाव प्रधान हटाव अशा प्रकारचा नारा या ठिकाणी दिला जातो। एकूणच या आंदोलनाकडे कसं बघा ना, बघा सरकार हटवायलाच पाहिजे, सरकार हटवायलाच पाहिजे, कारण विद्यार्थी जे आहेत हे भारताचे भविष्य आहेत। तुम्ही भविष्याबरोबर खेळत आहात। आजच्या दिवशी तुम्ही विद्यार्थ्यांना असे मारतायत, तसे आतंकवादी लोक मारतात, तसे आतंकवाद्यांसारखे तुम्ही त्यांना मारतायत। विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांच्या प्रमाणे वागणूक द्या। ते नीटचे पेपर दिलेले आहेत, त्यांना ते देशाचे भविष्य आहे। ते उद्या डॉक्टर होणार होते, डॉक्टर न होता त्यांना तुम्ही क्रिमिनल बनवून टाकले, तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकले, तुम्ही त्यांच्यावर FIR करून टाकले। ते काय कैदी आहेत का? ते जेलर आहेत? ते काय आहेत? ते विद्यार्थी आहेत, भविष्य आहेत, ते आपले पिलर आहेत। त्यांना मजबूत करण्यासाठी प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे। या मोदी सरकारने त्याच्या हस्तक्षेप करायला पाहिजे आणि त्यांच्या भविष्यावर तुम्ही खेळवाड बंद करा, नाही तर आज ना उद्या हे जनता पेटतील आणि तुमचं जे राजेशाही आहे ते तुमची हुकुमशाही आहे ते उडतून लावतील। धन्यवाद। या ठिकाणी आज या देशामधलं वातावरण काय आहे याचा प्रत्यय आपल्याला या जागोजागी येतोय, तो पनवेलमध्येही आहे। गेले 22 दिवस सोनम वांगचुक जे एक पर्यावरण तज्ञ आहेत, जे एक शिक्षण तज्ञ आहेत, जे पराकोटीचे देशप्रेमी आहेत, ते उपोषण दिल्लीच्या जंतर मंतरवर करतायत, पण सरकार मात्र त्यांच्या मरण्याची वाट बघतंय। कुणी चर्चेला येत नाही, कुणी विचारपूस करत नाही आणि म्हणून पाठबळ देणारे अभिजित तिपके आणि त्यांच्या सहकार्याने जंतर मंतरवर या ठिकाणी शासनाच्या निषेधार्थ, विद्यार्थ्यांच्या हिताच्या रक्षणार्थ, देशाच्या हिताच्या रक्षणार्थ जे आंदोलन संघटित केलेलं आहे, ते संघटन केलेलं आंदोलन लाखो विद्यार्थ्यांसोबत, लाखो तरुणांसोबत चर्चा करण्याऐवजी त्यांची डोकी फोडून, त्यांच्या पाट्या शेकवून, त्या आंदोलनामध्ये असणाऱ्या मुलींच्या, आपल्या मुलांसहित असणाऱ्या महिलांच्या लाट्या काट्यानं शेकवून ते दाबण्याचा प्रयत्न हे मोदींचं, अमित शहांचं, धर्मेंद्र प्रसादांचं नादान नालायक सरकार करतंय आणि त्याच्या निषेधार्थ आज अख्खा देश पेटून उठलेला आहे। आपण बघितलं 2014 पासून 152 वेळा पेपर फुटीचे प्रकार झाले। 22 दिवसापासून आंदोलन सुरू झाल्यानंतर परवापर्यंत 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, पण हे सरकार मात्र अतिशय कोडगं, नीच, निर्दयी आहे। त्या कुठल्याही विषयाची ते दखल घेत नाही। उलटा हे विद्यार्थी आतंकवादी आहेत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी बर्ताव केला जातोय। या साऱ्याचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी जागोजागी अशी निदर्शनं होत आहेत आणि निर्धार विद्यार्थ्यांचा अतिशय पराकोटीचा आहे। लाठ्या काट्या खाल्ल्या, डोके फुटले, पाठी शेकल्या, गुडघे फुटले, पण विद्यार्थी जंतर मंतरवरनं हटायला तयार नाही। याचा कुठेतरी सरकारनं दखल घेतली पाहिजे होती। तर सरकारच्या वतीनं आरोग्य मंत्री नड्डा
विद्यार्थ्यांच्या भेटीला आले, पण दुसऱ्या दिवशी सरकारची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतात, विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज देशातला विद्यार्थी तरुण करो या मरो या निर्धारावर आलेला आहे आणि त्यातून एकतर आपल्या करिअरचं रक्षण करायचं, अन्यथा जीवाशी खेळायचं हे धोरण विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. सारा देश आज या युवा शक्तीच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा आहे. पण सरकार मात्र निर्डावलेलं आहे, निर्दयी आहे. मगाशी एक सहकारी माझा तरुण बोलला की यांना मुलं नाहीत, यांचं लग्न झाले नाही, त्याच्यामुळं मुलांना मारहाण झाल्याचा, मुलांचं करिअर बर्बाद झाल्याचा, मुलांनी आत्महत्या केल्याचं दुःख काय असतं हे यांना कळत नाही. कदाचित ती गोष्ट खरी असावी आणि म्हणून शासन याच्याकडं निकोप दृष्टीनं सकारात्मक बघण्याऐवजी हे आतंकवाद्यांचं आंदोलन आहे अशी भूमिका घेते. या सारा देश निषेध करतोय, आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा निर्धार आम्ही करतोय, जेणेकरून धर्मेंद्र प्रधानांसहित ज्यांच्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर, चळवळकर्त्यांवर लाठ्या मारल्या त्या गृहमंत्र्यांचाही राजीनामा झाला पाहिजे आणि शिक्षण मंत्री, गृहमंत्री ज्यांच्या अखत्यारीत आहे त्या पंतप्रधानांचाही राजीनामा झाला पाहिजे. ही आज साऱ्या देशाची